वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे। याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा कमिटी आणि शिरोळ तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीत वंचितने जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे। यावेळी समविचारी पक्षाने जर आघाडी करण्याचा प्रस्ताव दिल्यास त्यांचा सकारात्मक विचार करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड यांनी सांगितलं। यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष व शिरोळ तालुका निरीक्षक प्रकाश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष अशफाक देसाई, जिल्हा सचिव अरुण जमने, जिल्हा संघटक किरण कांबळे, तालुका महासचिव गौतम कांबळे, तालुका महासचिव जीवन अवळे, तालुका उपाध्यक्ष गजानन धनवडे, तालुका संघटक निखिल कांबळे, तालुका कोषाध्यक्ष बिरू कांबळे, सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ तासगावकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत याच्या सार्वत्रिक इलेक्शन जाहीर झालेले आहे आणि त्या निमित्तानं आज आमची कोल्हापूर जिल्हा बॉडी आणि शिरोळ तालुका बॉडी यांच्यामध्ये शिरोळ येथे चर्चासत्राचं आयोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये शिरोळ तालुक्यातील सर्वच कमिटी त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्हा माजी अध्यक्ष माननीय कदम साहेब, आमचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच जिल्हा सचिव आणि सर्वच उपस्थित या ठिकाणी आमच्या कमिटीनं त्या ठिकाणी असं ठरवलेलं आहे की ही जी होऊ घातलेली आहे इलेक्शन, त्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी स्वबळावर लढण्याचा आम्ही नारा घेतलेला आहे आणि ही जी इलेक्शन आहे ही वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही तालुका पंचायत, जिल्हा परिषद, गट आणि गण यामध्ये स्वतंत्र लढण्याचा विचार केलेला आहे। आणि तसेच जर समविचारी पक्ष या ठिकाणी जर आमच्याबरोबर चर्चा करायला आले आणि युती करण्यासंदर्भात जर त्यांनी चर्चा केली तर आम्ही सर्व त्या गोष्टीचा विचार करू आणि ही इलेक्शन आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि अशा या पद्धतीचा आमचा संपूर्ण तालुका आणि जिल्हा कमिटीचा सर्व विचार झालेला आहे। वंचित बहुजन आघाडीचा जय भीम जय शिवराय। येणाऱ्या 2025च्या जिल्हा परिषद तालुका पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी जो कार्यक्रम जाहीर झाला त्या निवडणुकीच्या संदर्भात आज वंचित बहुजन जिल्हा कमिटी आणि शिरोळ तालुका कमिटी यांच्या वतीने या ठिकाणी बैठक आयोजित केली होती शिरोळ तालुक्यामध्ये। आणि या बैठकीमध्ये असा सुरू म्हटला कार्यकर्त्यांच्या मधून की आपल्याला जर सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवायचा असेल किंवा वंचित घटकाला जर या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण वंचित बहुजनाच्या सर्व जागा स्वबळावर लढल्या पाहिजेत, आता ताकदीने लढल्या पाहिजे। यासाठी ही बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि जर कोणी समविचारी पक्ष त्याला वाटत असेल की वंचित बहुजन आघाडीला आपण सोबत घेतलो आणि आपण जर सत्तेवर जायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्याशिवाय त्यांनाही सत्तेत जाता येणार नाही याचाही आम्ही विचार केलेला आहे। जर आम्हाला कोणी समविचारी पक्ष आमचा जर विचार करत असेल तर आम्ही युतीचा विचार त्या ठिकाणी केला जाईल आणि या ठिकाणी युती धर्म आम्ही देखील प्रामाणिकपणे पाळला जाईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजपसारख्या धर्मदायी पक्षाला नष्टनाबूद करण्याचा विडा आपण सर्व पक्षांनी एकत्र करून घेऊया अशा या बैठकीमध्ये निर्धार झाला। जरी कोणी जर आम्हाला मन कोणी आमचं या ठिकाणी आम्हाला घेतलं नसेल तर आम्ही स्वतंत्र लढण्याची आणि सर्व जागा स्वतःच्या बळावरती आणि बाळासाहेबांच्या विचारावरती लढण्याचा निर्धार या बैठकीत झाला। तर सर्वांनी या गोष्टीचा गंभीर विचार करून सर्व कार्यकर्त्यांना जिल्हा कमिटीच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो की आपण स्वतः सक्षम, मी स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहे हे समजून तळागाळामध्ये काम करण्याचे तुम्ही सर्वांनी ध्येय बाळगावा आणि येणाऱ्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आजमावर उभा राहिला पाहिजे एवढ्या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीनं या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाण्याचे सज्ज व्हाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो। जय भीम जय भीम जय शिवराय। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।